आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार ही मागणी करतोय की मतदार यादी स्वच्छ करून द्यावी। स्वच्छ करून द्यावी म्हणजे काय की ज्या मतदार यादीमध्ये घोळ आहे, ज्या मतदार यादीमध्ये दुबार मतं आहेत, ज्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावं चुकीची लिहिलेली आहेत, ज्या मतदार यादीमध्ये पत्ते चुकीचे आहेत किंवा हे जे घोळ आहेत, म्हणजे आपण बघताय की वडिलांचं नाव वेगळं आहे, मुलाचं नाव वेगळं आहे, एकेका घरावरती 40-40, 50-50 मतदार नोंदले गेले आहेत, एकेका यादीमध्ये दुबार आहेत, तिबार आहेत, वेगवेगळ्या यादीमध्ये दुबार तिबार आहेत, अशी जी काही नावं आहेत ही सगळी गाळून यादी स्वच्छ करून मतदार घ्यावं अशी आमची वारंवार मागणी आहे। परंतु ज्या अर्थी हे दुबारवरती स्टार करणार म्हणजे काय करणार, त्या माणसाला विचारणार। आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी, याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही। माझं नाव वांद्रे पूर्व मतदारसंघात आहे आणि माझं नाव पालघरमध्ये आहे किंवा अंधेरीत आहे, कळणार कसं? कुठला ॲप तुम्ही वापरणार, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार, या बाबतीतली कुठलीही कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत जे भारतीय जनता पक्ष, हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील। फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करत आहेत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू। मूळतः कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका रेटण्याचा प्रयत्न करतो। याचा अर्थ निवडणूक आयोगाची इच्छा नाही आहे का ह्या याद्या स्वच्छ करण्याच्या असं म्हणायचं? निवडणूक आयोगाची इच्छा कोण विचारतच घेत नाही आहे, त्यांच्या मालकाची इच्छा काय आहे यावर सगळं अवलंबून आहे आणि त्यांचे मालक जे सांगतील तसंच काम होईल। पण मग ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि संबंधित पक्षांनी जी भूमिका घेतली होती ती निवडणूक होऊ देणार नाही, जोपर्यंत याद्या स्वच्छ होणार नाही, त्या भूमिकेसंदर्भात याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी किंवा दुसरे जे नेते या सगळ्या आंदोलनामध्ये आहेत, हे एकत्र बसून पुढची कार्यक्रमाची दिशा ठरवतील। ईव्हीएम संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केलेला आणि ईव्हीएम वरच निवडणूक मी होणार पुन्हा एकदा सांगतो की या बाबतीत काय ठरवायचं आहे हे सगळे प्रमुख पक्षाचे नेते बसतील आणि तो त्याच्या संदर्भातला कार्यक्रम ठरवतो। पण सर, आयोगाने म्हणजे आज जे मतदान किंवा एकूण प्रक्रिया जाहीर केली आहे त्याला तुमचा विरोध आहे असं समजतं? आम्ही तर वारंवार विरोधच करतोय, कारण आम्हाला याद्यांमधला घोळ आम्ही दाखवून दिलेला आहे आणि हा याद्यांमधला घोळ त्यांनी दूर करावा। आमची निवडणुकीला आम्ही विरोध केलेलाच नाही आहे। आमचं म्हणणं असं आहे की याद्या स्वच्छ कराव्यात, जे आक्षेप आम्ही नोंदवलेले आहेत त्या आक्षेपावरती खुलासा करावा, ते आक्षेप दुरुस्त करून त्यांनी निवडणुकांना सामोरं जावं। पण मग याद्या दुरुस्त करण्याऐवजी स्टार मारणं ही प्रक्रियाला तुम्ही ही काय चुकीची आहे, ही धुळफेक आहे। धन्यवाद। तर निवडणूक आयोग मालकाच्या सांगण्याप्रमाणे वागतंय असा आरोप इथे अनिल परब यांनी केलेला आहे। दुबार मतदार सापडणार कसे असा सवाल देखील अनिल परबांनी केला आहे।